नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठीमध्ये। गणेशोत्सव आता अवघ्या 20 ते 25 दिवसांवरती आलेला आहे। मात्र या गणेशोत्सवाला पुण्यातील गणेशोत्सव संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे। देशभरातून लोक या गणेशोत्सवासाठी येतात। मात्र आता पुण्यातील गणेशोत्सवाला ग्रहणच लागले की काय असा प्रश्न पडतोय, कारण विसर्जन मिरवणुकांवरून चांगलाच वाद पेटलाय। आपण जर पाहिलं तर अखिल मंडई मंडळ आणि भाऊ रंगारी या दोन मंडळांनी जे आहे तो महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मागील 2-3 दिवसांपूर्वी त्यांनी असा निर्णय घेतला की मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जनानंतर ते मिरवणुकीमध्ये सहभागी होणार। मात्र पुण्यामध्ये जे 100 वर्षांहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्या मंडळांमध्ये आता नाराजी पाहायला मिळते आणि त्या मंडळाचेच अध्यक्ष कार्यकर्ते आता आपल्यासोबत आहेत। त्यांचं यावरती काय मत आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। तुमच्या मंडळाचं नाव काय आणि ह्या दोन मंडळांनी जो निर्णय घेतलाय त्याकडे तुम्ही कसं बघताय? रामेश्वर चौक तरुण मंडळ ट्रस्ट अध्यक्ष सुरेश जैन ह्या दोन मंडळांनी जो निर्णय घेतला आहे तो मुळात बऱ्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांना तो निर्णय पटलेला नाही आहे। परिस्थिती सध्या दिवसेंदिवस गणेशोत्सवाची वेगळी मार्गाने चाललेली आहे। स्वर्गीय वसंतदादा थोरात आणि प्रतापरावजी गोडसे हे खरे गणेशोत्सवाचे जनक म्हणून समजला जातो आम्ही। आज वसंतदादा जर थोरात असते तर ही वेळ आम्हाला इथपर्यंत यायची आली नसती टिळकपुतळ्यापाशी, आणि समजूतदार व्यक्तिमत्व होतं ते आणि कार्यकर्त्यांना पाठीशी घालणार होत्या। आता ह्या 2-4 मंडळांनी जो निर्णय घेतला आहे तो मुळात परस्पर घेण्यात आलेला निर्णय। जर कार्यकर्त्यांना जर विश्वासात घेऊन केला असता तर एक वेगळा मार्ग मिळाला असता त्याच्यातून। किती वर्षांपासून तुमचं मंडळ आहे? माझं मंडळाचं आहे 120 वर्ष माझ्या मंडळाला पूर्ण झालेले आहेत। आणि त्याच्यातलं ही जर मंडळं जर बाहेर पडली आणि त्याच्या मागे शेवट श्रीमंत तुमचे हलवाई बाहेर पडला तर यदा कदापि जी 5 मानाचे गणपती सकाळी निघतात ते 10:30 वाजता निघत असतात। तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं असं मत आहे की ते जर सकाळी 7ला जर बाहेर पडले आणि जर 10 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत समाधान चौकापासून ते लक्ष्मी रोडला पास झाले तर यदा कदापि मंडईचाही पास होऊ शकतो, तिथनं भाऊ रंगारी तिथनं पास होऊ शकतो, श्रीमंत दगडूशेठ हलवाई पास होऊ शकतो। तर यांनी आम्हाला कमीत कमी 3 ते 4 वाजेपर्यंत आम्हाला यांनी लक्ष्मी रोड खाली करून द्यावा, म्हणजे आमचे शिवाजी रोडचे 5 आणि लक्ष्मी रोडचे 5 अशा पद्धतीने आमचे गणपती जाऊ शकतात सर। त्यांनी ह्या दोन मंडळांनी जो निर्णय घेतला आहे त्यापूर्वी तुमच्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळांसोबत काही चर्चा किंवा विचारात घेतलं होतं का या सार्वजनिक गणेश मंडळांनी? धाकट्या मारुती मंडळ वर्ष 133 अध्यक्ष अमृत पोरे, तुम्ही जो केलेल्या प्रश्नाला की त्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीत विचारात घेतलेल्या नाहीत। यांनी यांच्या परस्पर प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या आहेत ना, कुठल्या मंडळाला त्यांनी सांगितलं नाही की आम्ही लवकर जाणार आहे, तसं काहीही सांगितलेलं नाही मॅडम। आणि आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी ज्या त्यांच्या रेग्युलर दरवर्षी सालाबादप्रमाणे ज्या टायमिंगमध्ये येत आहेत त्यांनी त्या टायमिंगमध्ये आले तर बाकीची मंडळं इकडनं शिवाजी रोडवरनं 5 लक्ष्मी रोडवरनं 5 अशी ती व्यवस्थित जाऊ शकतील आणि ह्या वर्षीचा गणेशोत्सव उत्तमरित्या पार पाडू शकतील। तुमचं काय मत आहे? तुमचं मंडळ कोणतं, कितवं वर्ष आणि तुमचं या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? जनार्दन पवळे संघ राकेश टाकवे, आमचं या निर्णयाकडे असं बघायचं दृष्टिकोन आहे 2 वर्षापूर्वी ही घटना घडायलाच नव्हती पाहिजे। तेव्हा जर आम्ही दाबलं असतं तर ही गोष्ट आमच्यावर आत्तापर्यंत आलीच नसती। म्हणजे ज्या मंडळाने चालू केलं 4 वाजता यायचं तेव्हाच आम्ही त्याला विरोध केला होता। तेव्हा त्यांच्या काही ह्याच्यातनं आम्हाला निष्पन्न असं झालं की मोकळा रोड असतो, तर असा कुठलाही मोकळा रोड नसतो तिथं 4 नंतर काय। त्याच्यानंतर आम्ही 2011ला 3 वाजता मिरवणूक ड्रॉप करून गणपतीची मूर्ती रात्री डोक्यावर घेऊन घरी गेलेलो आहे। आम्ही गेले 2011 ते 2025 जो संघर्ष करतोय तिथं, तर आम्हाला अजून तिथं पुढं जायला भेटलं नाही। 2 वर्षापूर्वी हा निर्णय त्यांनी घ्यायला नव्हता पाहिजे। त्यांच्या एका निर्णयामुळं आत्ता हे सगळ्या मंडळांना आम्हाला या सगळ्या संघर्षाची वेळ व्हायला लागलेली। त्यामुळं आत्ताचे कोणी निर्णय घेतला ह्याच्यात मी जाणार नाही। पहिला निर्णय यांनी कशाला घ्यायचा, सुरुवात कशाला करायची, यांनी सुरुवात केल्यामुळे या सगळ्या गोष्टीची फळं आम्हाला भोगायला लागतात। जर यांनी त्यावेळेस तो निर्णय घेतला नसता, ठीक आहे बाबा बाप्पा सगळ्यांचं एक आहे, त्याच्यानंतर जो गणपती 8:30 वाजता आला त्या गोष्टीला बी आम्ही मान्य करतो, त्याच्यावर तुम्ही निर्णय घेऊन व्यवस्थित त्याची बाजू पुढच्या वर्षी मांडायला पाहिजे होती की हे कशामुळं निर्णय उशीर झाला। तर कारणं वेगळी देऊन त्यांच्या आपापसातल्या ह्याच्यामध्ये आम्हालाही माहिती आहे त्या आपापसातल्या हेवेदावीमुळे तुम्ही हा निर्णय घेतला, तो निर्णय आमच्या सगळ्यांवर लादत चाललेला आहे। जे लोकमान्य टिळक भाऊ रंगारेंनी जो क्रम दिला होता त्याला गालबोट लावायचं काम ह्या मंडळींनी करतात। आम्ही कोण करत नाही, आमच्यासारखी मंडळं अजिबात ह्याच्यात कुठल्या ह्याच्यात नाही आहे। तुम्ही म्हणताल त्या उद्देशाने आम्ही जायला तयार असतो, पोलीस प्रशासन झालं बाकीच्या गोष्टी झालं। त्यामुळे जे काय पहिले 5 आहेत त्यांनी सुद्धा क्रम मोडलेला आहे। निष्कारण तुम्ही काहीतरी पायमल्ली करून आमच्यासारख्या मंडळांना वेटीत धरू नका। आम्हाला जो
उत्सव साजरा करायची जबाबदारी ती आम्हाला करून द्या. त्यांच्याकडून ग्रहणाचं कारण देऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण पाहिलं तर त्यांनी ग्रहणाचं कारण दिलेलं या दोन मंडळांनी हा निर्णय घेण्यापूर्वी. नाही, ग्रहणाचं कारण हे सर्वांसाठी आहे. त्यांनी ते सर्वांसाठी दिलेलं आहे की बाबा सगळ्यांनी मिळून आपण कशी मिरवणूक पार काढता येईल. त्यामुळे त्यांनी ते सांगितलेले. त्यांचा तो वैयक्तिक निर्णयावर आम्ही काही जास्त बोलू शकत नाही. दादा, तुमचं कोणतं मंडळ आणि या दोन मंडळांच्या निर्णयांवरती तुमची काय भूमिका आहे? आमचं मुटेश्वर मंडळ शनिवारपेठ, आमचा विद्युत रोषणाईचा मानाचा पहिला गणपती. आम्ही वर्षानुवर्ष म्हणजे तुम्ही लक्ष्मी रोडला कनेक्टिंग जे दत्त मंदिर आहे तिथून शिवाजी रोडची लाईन होती, तिथे आमचे गणपती लागतात. वर्षानुवर्ष पुणे शहरामध्ये पहिले मानाचे 5 गणपती जातात, त्याच्यानंतरनं सिटी पोस्टपासून लक्ष्मी रोडला लागलेले 5 गणपती जातात आणि मग संध्याकाळी 7 वाजता विद्युत रोषणाईचे 5 जातात. गेली अनेक वर्ष सर्व मंडळ चांगले, सर्वांचे सगळ्यांचे एकदम सुमधुर संबंध आहे. गुणागोविंदाने आम्ही व्यवस्थित मिरवणूक पार पाडतोय. गेल्या 2 वर्षापासून काय झालेलं आहे, दगडूशेठनी ठरवलं परस्पर ते 4 वाजता निघणार. त्यांना अनुसरून आता फॉलो करून हे मंडईवाले आणि भाऊ रंगारीचे त्यांनी पण निर्णय जाहीर केला आहे. मला एकच प्रश्न आहे की निर्णय जाहीर करणारे हे कोण आहेत? हे पण आमच्यासारखे मंडळाचे कार्यकर्तेच आहेत ना. हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? वास्तविक हा ठरवण्याचा अधिकार हा प्रशासकीय म्हणजे आपले आयुक्त असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, यांचा हा सर्व खेळ आहे. मग हे जर असे जाहीर करणार असतील तर आम्ही पण जे लक्ष्मी रोडचे शिवाजी रोडचे मंडळ आहेत, आमचे 200 मंडळ आम्ही एकत्र झालेलो आहे. आम्ही सकाळी 7 वाजता निघण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. मानाचे गणपती तसे पण 10 वाजता निघतात. आम्ही 7 वाजता आम्ही सगळे मंडळ निघून जातो ना. म्हणजे रात्री 12च्या आत आमच्या गणपतींना पण ग्रहण लागणार नाही. ग्रहण का यांच्या गणपतीलाच आहे का? आमच्या मानाचे गणपती तसे पण 10 वाजता निघतात. आम्ही 7 वाजता आम्ही सगळे मंडळ निघून जातो ना. म्हणजे रात्री 12च्या आत आमच्या गणपतींना पण ग्रहण लागणार नाही. ग्रहण का यांच्या गणपतीलाच आहे का? आमच्या गणपतीला नाही आहे का? आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही सकाळी 7 वाजता फ्रेशमध्ये आम्ही सर्व मंडळं निघतोय लक्ष्मी रोडनी. मानाच्या गणपतीच्या आधी आमचे गणपती विसर्जन होते. कुठंतरी असं वाटतंय का या सार्वजनिक गणेश मंडळांना वेटीत धरून डावलल्या जाते? 100% हे स्वतःला का नाही पुण्याचे राजे समजायला लागले. यांना वाटते ह्यांची मालकी लक्ष्मी रोडवरती. तसं काय नाही आहे आणि याचा प्रत्यय त्यांना येईलच. आमच्यासारखे सर्वसामान्य मंडळांचे कार्यकर्ते जेव्हा रस्त्यावरती उतरून यांच्या दादागिरीचा, यांच्या आररावीचा आम्ही जेव्हा निषेध करू, आम्ही त्याच्या विरोधात जेव्हा बंड उभं करू, तेव्हा यांना कळेल या सगळ्या गोष्टी. या संदर्भात कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? किंवा सार्वजनिक मंडळ सगळे एकत्र येऊन काही कोणाशी बोललेत का तुम्ही? आता आमची प्राथमिक लेवलला आम्ही 150-200 मंडळं एकवटण्याचा कार्यक्रम करतोय. आमची सातत्याने बैठक चालू आहे. आता आमचं एकमत झालेलं आहे की आम्ही 7 वाजता निघणार. त्या अनुषंगाने आम्ही येत्या 2 दिवसांमध्ये पोलीस आयुक्तांना भेटतोय. पुण्याच्या पालकमंत्री अजितदादांची आम्ही वेळ घेतोय. आम्ही त्यांना भेटून ह्या गोष्टीचं सविस्तर निवेदन देणार आहे. तुमची काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? आमचं यंदा 125वं वर्ष आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष होनाजी तरुण मंडळ ट्रस्ट. सर्वात मुख्य कारण असं आहे की विलंब का होतोय. विलंब होतोय म्हणूनच हे आता यांना सुचतं आहे की आम्ही मध्ये जातो, 4 वाजता जातो, 3 वाजता जातो. पण मुख्य विलंब कशामुळे होतोय ह्याच्याकडे पण सगळे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाचा ह्याच्यात पूर्ण ढिलाई आहे. माझं म्हणणं आहे की जे मानाचे गणपती आहे यांना जर 7-7, 8-8 तास जर तुम्ही देत असाल आणि बाकीचे गणपती 4-5 तासात नेत असाल तर एकदम चुकीचं आहे. मानाची गणपतीची जी मिरवणूक आहे तुम्ही ते 7ला चालू करा. त्यांचा लवाजमा कमी करा. तो लवाजमा आपोआप कमी झाला. 12 वाजता समाधान चौकातनं सगळे 5 गणपती गेले तर कोणालाही नंबर घ्यायची गरज नाही पडणार. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मला 3 वाजता यायचं आहे, मला 4 वाजता यायचं आहे असं कोणी म्हणू शकणार नाही. माझं म्हणणं आहे मानाच्या गणपतींनी लवाजमा कमी करून मिरवणूक लवकर सुरू करावी. ती जर त्याला जर विलंब झाला तर बाकीच्या गणपतींना विलंब होतो असं आमचं मत आहे. प्रशासनाचा बेजबाबदारपणा आहे का ह्याच्यात वाटतं? हो, नक्कीच प्रशासनाचा बेजबाबदारपणाच आहे. प्रशासन एकाला ढिलाई देतंय आणि एकाला चापकाचे फटके ओढतंय. आज प्रकारे प्रशासन ह्याच्यात मूळ प्रशासनाने जर भूमिका गोठवली तर कुणालाही काही अडचण येणार नाही. ह्याच्यात मुख्य प्रशासनाचाच संपूर्ण जबाबदारी आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर हे पुण्यातील जी सार्वजनिक गणेश मंडळे आहेत त्यांनी असा स्पष्टपणे निर्धार केलेला आहे की यंदाच्या वर्षी आम्ही स्वतः सकाळी सगळे 200 मंडळ एकत्र येऊन 7 वाजताच गणपतीचं विसर्जन करू असा निर्धार जो आहे तो या गणेश मंडळांकडून करण्यात येतोय. मात्र आता नेमकं खरंच विसर्जन मिरवणुकांना ग्रहण लागणार का काय हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.